हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय डे टू मिनी व्लॉग. सो आज आहे संकष्टी चतुर्थी. सो आजचा दिवस खूप खास, शांत आणि पूर्णपणे डिवोशनल आहे. सो म्हणून आजचा व्लॉग पण खूप सूदिंग आणि पॉझिटिव्ह असणार आहे. सो सकाळची सुरुवात क्लीन आणि नीट वातावरणातून केली की पूर्ण दिवस चांगला जातो. सो म्हणून उठल्यावर सर्वात आधी बेड नीट सेट करते. असं एस्थेटिक सेटअप मला खूप खूप शांत वाटतं. सो घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते. सो बघू शकता किती पॉझिटिव्ह बेडरूम वाटते. सो आता फ्रेश होण्यासाठी एक रिलॅक्सिंग शॉवर आणि त्यानंतर माझं सिम्पल स्किन केअर रुटीन. सो थोडंसं सेल्फ केअर पण आपल्यासाठी रोजच्यासाठी खूप मनाला खूप सूदिंग वाटतं. सो ते केलं की स्वतःसाठी वेळ दिल्यासारखं वाटतं आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्यात येते की आपण सेल्फ केअर स्किन केअर रुटीन केल्यानंतर. सो यानंतर आता सुरू होते आजच्या दिवसातील सगळ्यात पवित्र वेळ, संकष्टी चतुर्थीची पूजा. सो संकष्टी म्हणजे संकट दूर करणारा दिवस. असं मानलं जातं की या दिवशी श्रद्धेने पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होतात. सो मी एक छोटासा आणि पीसफुल पूजा सेटअप केला. दिवा, फूल, अगरबत्ती आणि बाप्पाची सुंदर मूर्ती. ओम गणपतये हा मंत्र म्हणताना मन अगदी शांत होतं. असं वाटतं की बाप्पा आपल्यासोबतच आहेत. सो आता मी आजची रोजची एस्थेटिक पूजा करत आहे. यानंतर पूजा झाल्यानंतर आज बाप्पासाठी खास नैवेद्य म्हणून मोदक आणि फळं अर्पण करेल. कारण मोदक म्हणजे बाप्पाचा फेवरेट प्रसाद आणि प्रेमाने दिलेले प्रत्येक अर्पण बाप्पाला नक्कीच आवडतं. बाप्पा कधी आपल्या लोकांमध्ये फरक करत नाही. सो त्यासाठी मोदक मी प्रिपेअर करेन आणि लास्टला मी ती क्लिप ॲड करेन नक्की. सो आता मी पूजा करत आहे. सो पूजा झाल्यानंतर मी फ्रीजमधलं दूध काढून तापवायला ठेवले चहा प्रिपेअर करण्यासाठी. सो थोडासा 1 कप चाय घेतला जस्ट टू रिफ्रेश आवर माइंड. तुम्ही ते पाहू शकता किती सुंदर पूजा झालेली आहे आजची. सो पूजा झाल्यावर मी तुळशीच्या झाडाला पाया पडते. आपल्या संस्कृतीत तुळशीला खूप महत्त्व आहे आणि हा छोटासा जेस्चर खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतो. सो रोजच्या रोज तुळशीला पाणी घालणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप मनाला चांगलं पण वाटतं. सो यानंतर थोडा वेळ माझ्या प्लांटसोबत त्यांना पाणी देणं, क्लीन करणं, हे सगळं करताना खूप पीसफुल वाटतं. आणि उन्हाळा असल्यामुळे 2 टाईम पाणी घालावं लागतं झाडांना. त्यांची सेल्फ केअर करावी लागते, तेव्हाच प्लांट्स पण चांगल्या रीतीने उगवतील. सो हे पहा मी पाणी घालत आहे आणि यानंतर प्लांटिंगनंतर दुपारसाठी आज स्पेशल साबुदाणा खिचडी. संकष्टीला उपवास असल्यामुळे हलका आणि टेस्टी काहीतरी बनवलं आणि खरंच होममेड फूडची टेस्ट काही वेगळीच असते. सो यानंतर संध्याकाळी बनवले मोदक, गणपती बाप्पाचा फेवरेट प्रसाद. सो मोदक बनवताना एक वेगळीच आनंदाची फिलिंग येते. हे पाहू शकता संकष्टी चतुर्थीची पूजा. सो खूप छान आणि पॉझिटिव्ह फील होत होतं. सो यानंतर असा आमचा संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप सुंदर आणि पीसफुल गेला. सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा बोरे नक्की लिहा. सो थँक्यू, बाय.